आजकालच्या फास्ट लाईफस्टाईल मध्ये आपण बघतोय की बीपी, स्ट्रेस, झोप लागत नाही, ओबेसिटी वाढलेली आहे, कोलेस्ट्रॉल वाढतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण कसा अटकाव करू शकतो ते आपण हे 10 डेली रुटीन हॅबिट्स आपण कशा मेंटेन करायच्या त्याच्याबद्दल आज आपण जाणणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा संखे फ्रॉम रिया नॅचरोपॅथी. रिया नॅचरोपॅथी ही संस्था ठाणे येथे कार्यरत आहे. मागील 28 वर्षापासून आम्ही हे काम करत आहोत. इथे आयुर्वेदिक पंचकर्म, निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, योगा, डाएट गायडन्स इत्यादी स्वरूपातून आपण पेशंटला ट्रीटमेंट देत असतो. या मागील 28 वर्षात आपण जवळजवळ 60,000पेक्षा जास्त पेशंटला आपण ट्रीटमेंट दिलेलं आहे. आज आपण अशा 10 हॅबिट्स बद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. त्यातली पहिली सवय म्हणजे लेट स्लीपिंग. आपण उशिरा झोपतो, उशिरा उठतो, त्याच्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक आपला डिस्टर्ब होतो, स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात, डायजेशन लो होतं आणि मग फटीग वाटतं. तर ह्याच्यावर आपण ओव्हरकम कसं करायचं? तर रात्री झोपताना एक कपवर आपण कोमट दूध घेतलं, हळद आणि थोडंसं जायफळीची पूड टाकून घेतलं तर त्याच्यावरती आपण एक बेस्ट सोल्युशन आपण मिळवू शकतो. तसंच रात्री झोपताना आपण एक 10 मिनिटाचा वॉर्म वॉटर फुल बॅथ घेतला, म्हणजे बकेटमध्ये पाणी घ्यायचं कोमट आणि त्याच्यामध्ये पाणी बुडवून ठेवायचे आणि 10 मिनिटं आपण असं रिलॅक्स राहायचं तर आपल्याला एक साऊंड स्लीप आपण ॲश्युअर करू शकतो. दुसरी चुकीची सवय म्हणजे आपण एम्प्टी स्टमक चहा घेतो. ह्याच्यामुळे काय होतं की जळजळ होते, ऍसिडिटी होते आणि एक लिथार्जिकपणा येतो आणि लॉंग रन मध्ये जाऊन बघितलं तर कधी कधी अल्सर वगैरे होण्याचे चान्सेस असतात. मग हे कसं टाळायचं? तर एम्प्टी स्टमक आपण चहा पिण्याच्या ऐवजी आपण 1 ते 1.25 लिटर कोमट पाणी प्यायलो तर जास्त बेटर लागतं. आणि हे कोमट पाणी आपण जर आपल्याला गॅस वगैरे होत असेल तर त्या कोमट पाण्याबरोबर आपण चिमूटभर सुंठ पावडर किंवा हिंग पावडर घ्यायची आहे. त्यानंतर जर ऍसिडिटी वगैरे असेल तर त्या कोमट पाण्याबरोबर आपण आवळा ज्यूस घ्यायचा आहे किंवा आपल्याला जर आपण ओबेसिटीसाठी ह्या कोमट पाण्याचा उपयोग करणार असू तर अर्धा लिंबू आणि 1 चमचा मधाबरोबर हे कोमट पाणी घ्यायचं. पाणी प्यायल्यानंतर ह्या प्रोसेसला 1 ते 1.25 तास लागतो आणि तो आपण दिला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही एक थोडासा चहा घेतला, काहीतरी घरी बनवलेला नाश्ता घेतला तर चांगलं होणार आणि ही आपल्या दिवसाची परफेक्ट स्टार्ट असणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी पिणं, जे आपण खूप कधी कधी टाळतो किंवा कमी पाणी प्यायलं जातं. आता बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप जास्त ऊन असतं, आपण बाहेर गेलो आणि पाणी कमी प्यायलो तर बघा काय काय सिम्पटम्स आपल्याला जे वाटतात. एक तर चक्कर आल्यासारखी वाटते किंवा गळून पडल्यासारखं वाटतं किंवा मळमळ, नॉशिया वगैरे आल्यासारखं वाटतं किंवा लूज मोशन्स होतात, पोटात दुखायला लागतं तर हे किंवा डोकं दुखायला लागतं, हे सगळे सिम्पटम्स आहेत डिहायड्रेशनचे आणि त्याच्यासाठी आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला 2 ते 3 लिटर तर सहज पाणी प्यायला पाहिजे. आणि त्यातही आपल्याला स्वतःला थंड ठेवण्यासाठी आपण सब्जाच्या बिया पाण्यात टाकून घेऊ शकतो किंवा चिया सीड्स पाण्यात टाकून घेऊ शकतो किंवा काही फ्रूट ज्युसेस घेऊ शकतो किंवा ताकाचे आपण उपाययोजना आपल्या आहारामध्ये करू शकतो. तर अशा प्रकारे आपण जर केलं तर नक्कीच आपण ह्या उन्हाळ्यापासून आपले स्वतःचा बचाव करू शकतो. चौथी चुकीची हॅबिट म्हणजे ओव्हर स्ट्रेस किंवा एन्झायटी. आपण आजकाल बघतोय लहान मुलांना शाळेचं टेन्शन आहे, मोठ्यांना करिअरचं टेन्शन आहे, EMIचं टेन्शन आहे, त्याच्यापेक्षा मोठ्यांना फॅमिलीचं काही टेन्शन असू शकतं, काही स्ट्रेस एन्झायटी असू शकते. मग आपण आधी काय करायचो, एखादं चॉकलेट किंवा लिमलेटची गोळी आपण तोंडात टाकायचो आणि त्याला बरं वाटायचं. पण त्याच्यापेक्षा चांगले उपचार किंवा चांगले उपाय आपण करू शकतो. आपण जर खजूर एक खाल्ला तर आपल्याला स्ट्रेस रिलीव्ह व्हायला लवकर मदत होते. तसंच एखादं अंजीर आपण जर आपल्या पॉकेटमध्ये ठेवलं, झिप लॉक मध्ये ठेवलं किंवा काही मनुका ठेवल्या आणि असं वाटलं की आपल्याला स्ट्रेस येतोय तर ह्याच आपण पॉकेटमधनं काढून जर तोंडात चघळत ठेवलं तर तुमचा स्ट्रेस लवकर तुम्ही ओव्हरकम करू शकता. आणि अजून एक आपण गोष्ट करू शकतो ते म्हणजे डीप ब्रिथिंग किंवा मेडिटेशन करून. तर रात्री झोपताना आपण एक अनुलोम विलोम प्राणायामची सुरुवात ठेवली किंवा सवय ठेवली आणि डीप ब्रिथिंग करून आपण झोपलो तर आपल्याला चांगली झोप लागेल, स्ट्रेस लवकर ओव्हरकम होईल. त्याच्यासोबत आपण ओंकार चॅन्टिंग केल्यानंतर सुद्धा आपलं स्ट्रेस जे आहे ते कमी होतं. 5वी चुकीची हॅबिट म्हणजे नो सनलाइट. म्हणजे काय की आता आपण आधीच बघितलं की आपण म्हणजे उशिरा झोपतोय, उशिरा उठतोय, डोक्यावरती सूर्य आल्याशिवाय आपण उठत नाही. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता येते. आपण बघतो की आपण आता वर्क फ्रॉम होम करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण घरातूनच काम करतो. मग आपल्याला वाटतं आपण कशाला बाहेर जायचंय, पण त्याचा असा आपल्या शरीरावरती परिणाम होतो की व्हिटॅमिन डी कमी होतं. मग काय केलं पाहिजे, आपलं बायोलॉजिकल क्लॉक पहिलं करेक्ट केलं पाहिजे आणि आपण सकाळी उठून थोडंसं सनलाईट मध्ये वॉकिंगला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला एअर बाथ
जो खूप महत्वाचा आहे आपल्या शरीरासाठी, आणि सनबाथ तोही खूप महत्वाचा आहे. चालणं हा एक्सरसाइज पण चांगला आहे. तर अशा प्रकारे आपण त्रिवेणी संगम त्याच्यामध्ये साधू शकतो. 6वी चुकीची हॅबिट म्हणजे मोबाईल इन्फोस्लिप. आपण बघतोय की आजकाल आपल्या कम्प्युटरच्या समोरच जॉब आपण 8-8, 10-10 तास हे बसून काम करतो, आणि तरी सुद्धा आपण ते झाल्यानंतर सुद्धा आपण आपलं स्क्रीन टाइम आहेच. म्हणजे झोपायच्या आधी आपण रील्स बघतो, एकाच्या मागे एक रील्स बघत राहतो. त्याच्यामुळे काय होतं की काही चांगले रील्स असतात, काही हॅपी असतात, काही सॅड असतात. त्याच्यामुळे आपले इमोशन्स इम्पॅक्ट होतात आणि त्याच्यामुळे आपले हॉर्मोन डिस्टर्ब होतात. अशा प्रकारे आपल्याला शॉर्ट टर्म मेमरीचे पण इश्यूज येऊ शकतात, किंवा आपले डोळे थकतात, किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला झोप कंप्लीट झाल्यासारखी वाटत नाही, फ्रेश वाटत नाही, लिथार्जिक वाटतं. 8 तास झोपून सुद्धा आपल्याला वाटतं की आपण झोपलेलो नाही आहोत, साऊंड स्लीप नाहीये. तर अशा प्रकारचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे ओव्हरकम करावे. पहिली गोष्ट म्हणजे आपण आधी डिस्कस केल्याप्रमाणे आपल्याला ओंकार चॅन्टिंग केलं पाहिजे, किंवा अनुलोम विलोम प्राणायाम केला पाहिजे झोपताना, ज्याने आपल्याला साऊंड स्लीप लागू शकते. किंवा अशी सवय डेव्हलप करायची ज्याच्यामध्ये आपण चांगली पुस्तकं वाचू आणि स्क्रीन टाइम आपल्याला कमी करायचा आहे. ऍटलिस्ट अर्धा तास आधी आपल्याला झोपायच्या आधी आपल्याला स्क्रीन टाइम कट केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला एक शांत झोप लागू शकते. 7वी चुकीची हॅबिट म्हणजे इटिंग टू फास्ट. बघा, आपल्याला कधी कधी वेळ नसतो, मग आपण फटाफट खातो, व्यवस्थित च्यू करत नाही, त्याच्यामुळे सलायवा मिक्स होत नाही, डायजेशनचे इश्यू येतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की ओव्हर इटिंग पण होतं. ओव्हर इटिंग झाल्यामुळे आपण ओबेसिटी वाढते किंवा लठ्ठपणा वाढतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कोलेस्ट्रॉल वाढवतात किंवा हार्टवरती प्रेशर वाढवतात. ह्या सगळ्या गोष्टी एकाला एक लागून आहेत, आणि त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित चावून खाल्लं पाहिजे. पूर्वी म्हणत होतो आपण की एक घास आपल्याला 32 वेळा चावून खायचा आहे, तर ते आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की हे आपल्याला चावून खाल्ल्यानंतर काय होतं की आपण जेव्हा पोट भरतं तेव्हा एक छोटीशी ढेकर येते, आणि ते सिग्नल असतं आपल्या मेंदूला की आता बस झालं खाणं. पण ही छोटीशी ढेकर आपल्याला ओळखून येण्यासाठी आपण हळू जेवलं पाहिजे, सावकाश जेवलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेट करून जेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या सिग्नल्स आपण आपल्या म्हणजे त्याच्या बरोबर आपण राहू शकतो. 8वी चुकीची हॅबिट म्हणजे नो फिजिकल मुवमेंट. बघा, आता आपण बघतो की एक वर्क फ्रॉम होमचं कल्चर आहे, बसून काम असतं, किंवा 9 to 5 चा जॉब असेल तरी आपण बसून असतो. तर त्याच्यामध्ये आपल्या बॉडीची एवढी हालचाल होत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की लठ्ठपणा वाढतो. जास्त करून हा जो भाग आहे, कमरेखालचा भाग, तिकडे ओबेसिटी वाढते, आणि मग लाईफस्टाईल डिसीजेस चालू होतात, जसं काही डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, बीपी आहे, अशा प्रकारचे डिसीजेस चालू होतात. त्याला ओव्हरकम कसं करायचं? तर स्वतःसाठी वेळ द्या. 1 ते 1.5 तासाचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. जसं की मॉर्निंग वॉक आहे, किंवा इव्हिनिंग वॉक आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, किंवा जिम, ह्यासाठी वेळ द्या आणि स्वतः फिट राहा. तुम्ही फिट राहिलात तर तुमचं लाईफ चांगलं राहणार. तुम्हाला जास्त जगायचंय, हेल्दी जगायचंय, फिटनेस पाहिजे, स्वतःला वेळ द्या. 9वी चुकीची हॅबिट म्हणजे एक्सेस शुगर. बघा, तुम्ही दिवसात 2 कपापेक्षा वरती चहा पिताय का, किंवा जास्त कोल्ड्रिंक्स, बेवरेजेस वगैरे घेताय का, तर बी अलर्ट. ह्याच्यामध्ये आपल्याला एक बघायचं आहे की ह्या गोष्टी आपल्याला शुगर तर वाढवणार आहेतच, पण त्याच्यासोबत लाईफस्टाईल डिसीजेस पण घेऊन येणार आहेत, जसं की ओबेसिटी आहे, बीपी आहे, किंवा कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, प्री डायबिटीज. हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक्सेस शुगर मध्ये येतात. शुगर म्हटलं तर एक डायरेक्ट शुगर आणि एक कार्ब्स. तर कार्ब्स आणि डायरेक्ट शुगर ह्या दोन्हीही जास्त घेतल्यानंतर हानिकारकच आहे. मग त्याच्यासाठी आपण रिप्लेसमेंट कसं करायचं? तर त्याच्यासाठी आपण आपल्या नॅचरल सोर्सेस जे आहेत, जे जसं की आपण नारळ पाणी घेतो, लिंबू पाणी घेतो, किंवा कोकम सरबत, कोकम पाणी घेणार, तर अशा प्रकारचे जे कोल्ड्रिंक्स आहेत ते घ्यावेत. आणि त्याच्यातही आपण जर आपल्याला चहा घ्यायचा असेल तर तो लिमिट मध्ये घ्यावा, किंवा ब्राऊन शुगर किंवा ऑर्गॅनिक शुगर किंवा गुळाचा चहा, अशा प्रकारे आपण त्याला रिप्लेस केलं तर ते नक्कीच आपल्याला फायदेकारक. लास्ट बट नॉट लिस्ट इज इग्नोरिंग डायजेशन प्रॉब्लेम. ही आपली 10वी चुकीची सवय आहे. ह्याच्यात काय करतो आपण? डायजेशन कडे बघतच नाही. पोट साफ झालंय की नाही ते बघत नाही, त्याच्यानंतर ऍसिडिटी होते, ब्लोटिंग होते, कॉन्स्टिपेटेड आहोत आपण, हे काही बघत नाही, आणि वरती आपण ढकलत राहतो दिवस. त्याच्यामुळे काय होतं की कॉन्स्टिपेशनमुळे तो पायल्स होऊ शकतो, त्याच्यानंतर फिशर्स होऊ शकतात, पोट भरल्यासारखं राहू शकतं, ब्लोटिंग राहू शकतं, त्याच्यानंतर गॅस एसिडिटीमुळे तुम्हाला मळमळ, नॉशिया वगैरे होऊ शकतं. ह्याचेच जास्त परिणाम म्हणजे काय की अल्सर सुद्धा होऊ शकतो, पेप्टिक अल्सर पण होऊ शकतो. अशा प्रकारचे भलतेच आजार होऊ शकतात. मग ह्याच्यातून आपण आज कसं ओव्हरकम करायचं?
पहिलं म्हणजे आतापर्यंत आपण जे सांगितलेलं आहे ते सगळं आपल्याला फॉलो करायचं. पहिलं आपण सांगितलं सकाळचं पाणी प्यायचं आहे, चहा कमी प्यायचा आहे, व्यवस्थित चावून खायचं आहे, वेळेवरती उठायचं आहे, वेळेवरती झोपायचं आहे, आपल्याला स्ट्रेस कमी करायचा आहे आणि ह्या सगळ्या सवयी सेल्फ डिसिप्लिन आपल्याला आणायच्या आहेत, जेणेकरून हे डायजेशनचे प्रॉब्लेम आपण इझिली ओव्हरकम करू शकतो. स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी तुम्ही ह्या 10 हॅबिट्स पासून नक्की दूर राहा आणि इथे दिलेले जे नुसके आहेत ते जरूर फॉलो करा. तुम्हाला काही पर्सनल काही विचारायचं असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच तुम्ही रिया नॅचरोपॅथी ठाणे येथे व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि असेच हेल्दी आणि रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.